साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात मेंढपाळाचे 3 कुटुंब गेल्या 5 दिवसांपासून वास्तव्यास आहे। दरम्यान बुधवार 16 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या आईसोबत झोपलेल्या 2 वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात रत्नाबाई सतीश रुपनर ही ठार झाली। मयत चिमुकली ही आई जिजाबाई रुपनर हिच्या जवळून झोपलेली असताना बिबट्याने तिच्यावर झडप घालत केळीच्या बागेत तो पसार झाला। गुरुवारी 17 एप्रिल रोजी सकाळी या चिमुकलीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डांभुर्णी शेत शिवार काईभुईच्या जंगलात मेंढपाळाचे 3 कुटुंब शेतात वास्तव्याला होते। दिवसभर आपल्या मेंढ्यांना जंगलात चारून हे कुटुंबीय रात्री झोपी गेले। दरम्यान 2 वर्षीय रत्नाबाईला आपल्या आईच्या कुशीत झोपली होती तिला बिबट्याने उचलून नेल्याचे मयत चिमुकलीची आई जिजाबाई रुपनर यांनी सांगितले। दरम्यान गेल्या काही दिवसात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना यावल तालुक्यात घडल्याने परिसरातील शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे। रात्री 1च्या सुमारास वन अधिकारी विपुल पाटील, RFO सुनील भिलावे आणि अन्य सहकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता सुनील भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली विपुल पाटील यांच्यासह संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले। घटनेची माहिती घेत रात्री गस्तीलाही हे पथक थांबून होते। तसेच डांभुर्णी पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहकाऱ्यांनी देखील रात्री घटनास्थळी भेट दिली। वन विभागाच्या पथकाने रात्रीची गस्त घालून सकाळी 7 पर्यंत चिमुकलीचा शोध घेतला असता चिमुकली 400 मीटर अंतरावर 3 शेत ओलांडून केळीच्या बागेत मृतावस्थेत आढळून आल्याने सर्वांचे अश्रू अनावर झाले। वनक्षेत्रपाल विपुल पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताच सुनील भिलावे घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस पाटील यांच्याकडून सांगण्यात आले।